आणि जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत त्या ज्ञानासाठी आम्हाला तयारी करावी लागेल. मग ज्ञान ही गोष्ट व्हावयाची आहे, अधिकार पाहिजे, मग त्याला अधिकारी पाहिजे. मग अधिकाऱ्यानं आपण मला नेमकं काय करायचं आहे हे ठरवायला पाहिजे. आधी मला मुक्तच व्हायचं आहे असा ज्याचा सदैव काय आहे महाराज वृत्तीला आपला कायम सांगणं आहे, मला यातून सुटायचं आहे, मला यातून सुटायचं आहे. म्हणून खरी प्रायोरिटी कशाला म्हणतात, प्रधान मी मुक्त होणं एवढंच लक्षात पाहिजे. आणि त्याला साधक म्हटलं आहे. साधकाची फार उंची मोठी आहे महाराज, कारण प्रवास फार मोठा आहे साधकांचा. सुरुवात आहे बद्धातून आणि व्हायचं आहे ते देवाला देखील त्याचा वैभव मापता येत नाही, एवढ्या उंचीवर जायचं आहे. त्याला आनंदावाप्ती म्हणतात. म्हणून ज्ञानसाधनं, कर्माची साधनं, उपासनेची साधनं अनेक वेगवेगळे वाद आहेत. म्हणजे मोक्ष नावाची एक उच्च स्थिती आहे, जिथं गेल्यानंतर दुःख वाराच लागू नये दुःखाचा, जिथं गेल्यानंतर आनंदाशिवाय दुसरं काय असू नये, नव्हे आनंद रूपताच असावी अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. आणि याला साधारण इच्छा म्हणतात. ही साधारण इच्छा सगळ्यांची आहे, पशुपासून ब्रह्मदेवापर्यंत. प्रत्येकाला स्वातंत्र्य पाहिजे, प्रत्येकाला मला दुःख नको, मज लागे दुःख व्हावे ऐंशी कोणी भावी ना अजवे, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. मग दुःख नको, आनंद पाहिजे. त्यालाच आमचे शास्त्रकार अद्वैत वेदांती आचार्य मोक्ष असं म्हणतात. त्याच्या पलीकडं मोठी अवस्था नाही आणि त्या अवस्थेची तुलना करता येत नाही. म्हणजे ज्याच्या पलीकडं काही मिळवायचं राहत नाही आणि ज्याच्या प्राप्तीनंतर काही प्राप्त करायचं शिल्लकच राहत नाही. ती खरी कृतार्थता, तीच खरी प्राप्ती. त्यालाच कृतकृत्य म्हणतात.